साधियेला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे, द्वारकेचे राणे पांडवाघरी. खूप प्रसिद्ध अशा प्रकारचा हा पहिला अभंग आहे आणि आपण नेहमी म्हटलेला आहे, अनेक कार्यक्रमांमधनं हा आपण ऐकतो आणि आपल्या अतिशय आवडीचा पण आहे. कारण खूप मोठं आश्वासन इथे ज्ञानेश्वर महाराजांनी दिले की देवाच्या द्वारी तू उभा राहिलास की तुला चारी मुक्ती प्राप्त होतील. आपल्याला खरं तर त्या चार मुक्ती म्हणजे काय हे पण नक्की माहिती नसतं, पण आपल्याला बरं वाटतं की छान आहे काहीतरी, की देवाच्या द्वारात आपण उभं राहिल्यानंतर आपल्याला चारही मुक्ती प्राप्त होत आहेत, म्हणजे काहीतरी खूप सॉलिड गोष्ट असली पाहिजे असं आपल्याला सहजच वाटून जातं. म्हणजे पण या चार मुक्ती म्हणजे काय हे समजून घेणं आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देवाचं द्वार म्हणजे काय हे समजून घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण बऱ्याचदा देवाचं द्वार आणि देवळाचं द्वार याच्यामध्ये आपला गोंधळ होतो. कारण देवाची या द्वारी उभा क्षणभरी असं म्हणल्यानंतर आपल्याला समोर जे प्रत्यक्ष एक दार असं उभं राहतं आपल्या डोळ्यांसमोर आणि की ते बऱ्याचदा देवळाचं असतं, देवळाच्या गाभाऱ्याचं द्वार असतं. आणि क्षणभरीच उभा राहा म्हणजे इतकं मोठं आश्वासन दिलंय की तू या दारामध्ये क्षणभर उभा राहिलास की तुला चारही मुक्ती प्राप्त होते. पण गंमत अशी आहे की आपण जर का आपला अनुभव बघितला तर आपण कित्येकदा गेलोय दरवाजात, पण आपल्याला काही अशा मुक्ती प्राप्त झालेल्या वगैरे आपल्या आपल्या अनुभवाला नाही आलेलं. मग काय कमी पडलं, कशामुळे बरं नाही झाल्या प्राप्त मुक्ती. कारण बऱ्याचदा देवळाच्या द्वारामध्ये असलेली रांग ही देवाच्या द्वारातली असतेच असं म्हणता येत नाही. याचं कारण ती ईश्वराच्या दारात नसून ती ऐश्वर्याच्या दारातली रांग असते. म्हणजे काय तर रामदास स्वामींनी एके ठिकाणी असं म्हटलंय, जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी भावना. म्हणजे काहीतरी त्याला मागण्यासाठी म्हणून आपण जातो, कुठली तरी गोष्ट मनातली हवी असते म्हणून जातो. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी परी आहे गोडी दर्शनाची, की तू भेटावास म्हणूनच तुझ्याकडे येतोय असं येणारे लोक फार कमी असतात. आणि या सगळ्या संतांचं स्मरण आपण याचसाठी खूप मनोभावे सुरुवातीला त्याचा गजर यासाठी केला, याचं कारण त्यांनी ही वाट दाखवून दिली की अशा पद्धतीने भक्ती करा, अशा पद्धतीने देवाचं स्मरण करा. त्यामुळे देवाच्या द्वारी उभा क्षणभरी याच्यामध्ये खूप गंमत आहे की ती आपण जे उभे असतो ते देवाच्या द्वारामध्ये उभं राहणं म्हणजे काय मग, तर खरं तर देवाच्या द्वारामध्ये उभं राहणं याचा अर्थ भ्रूमध्यापाशी अवधान केंद्रित करणं. कारण योगपर दृष्ट्या या ठिकाणी हा जो सेंटर ऑफ परसेप्शनचा भाग आहे ते जाणीवेचं केंद्रस्थान असं समजलं जातं आणि तिथेच आपल्याला ते ईश्वर तत्वाचा अनुभव येणार असतो. म्हणजे त्या ठिकाणी अवधान केंद्रित करून तिथे येणार असतो, म्हणजे त्या ठिकाणी अवधान केंद्रित केल्यानंतर येणार असतो. त्यामुळे खरं सांगायचं तर देवाच्या द्वारी उभा क्षणभरी म्हणजे या ठिकाणी अवधान केंद्रित करून मनातल्या वृत्ती शांत करून केवळ अस्तित्वाचा भाव धरून ठेवून क्षणभर जरी राहू शकलास
तरी देखील त्याच्या पुढे प्रक्रिया असतील, नाही असं नाही. परंतु तिथपर्यंत एकदा गेलास की तुला तुझं काम झालं असं समज, कारण त्याच्या पुढे जरी प्रक्रिया असतील तरी सुद्धा तिथपर्यंत येणं ही संसारामधून वृत्ती म्हणजे अंतःकरण जे संसारातल्या विचारांनी लिप्त असतं, अडकलेलं असतं, त्याच्यामधून तुझं अंतःकरण उन्नत होऊन तुला जाणीवेचा स्पर्श झाला की तिथूनच पुढची तुझ्या सगळ्या आध्यात्मिक प्रवासाची खरी प्रगती ही तिथून पुढे. म्हणजे एक उदाहरण त्याचं द्यायचं म्हणजे की आपण आपल्या एखाद्या नातेवाईकांना किंवा कोणाला तरी सोडायला स्टेशनवर जातो किंवा बस स्टॉपवर जातो आणि तिथे गेल्यानंतर आपला जो मित्र असेल किंवा आपले जे नातेवाईक असतील ते त्यांच्या त्यांच्या बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये बसतात आणि रेल्वे प्लॅटफॉर्म सोडते थोड्या वेळानंतर तिची तिची वेळ झाली की. आता त्या रेल्वेनं प्लॅटफॉर्म सोडलाय, आपला मित्र त्या रेल्वेतून गेला, तर आपण परत येताना असं म्हणतो की गेला गावाला परत. तर आता खरं तर प्रत्यक्षतः तो गेलाय का, पोहोचलाय का, तर नाही पोहोचलेला, पण आपली तशी म्हणण्याची पद्धत असते, कारण रेल्वे गेलेली आहे, त्याची निघालेली आहे पुण्यावरून. म्हणजे जर पुण्यावरनं मुंबईला जायचंय तर रेल्वे निघाल्यानंतर गेला मुंबईला असं आपण त्याला सोडून आल्यानंतर म्हणतो की तो मुंबईला गेला. खरं तर तो मध्ये कुठेतरी असू शकतो, पुणे पण त्याने खरं तर सोडलेलं नसू शकतं, पण तरी देखील आपली म्हणण्याची पद्धत अशी असते की गेला मुंबईला. तसं देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या, म्हणजे की आता या ठिकाणी तू गेल्यानंतर हा स्टार्टिंग पॉइंट आहे की इथे खरी सुरुवात झाली. आता यानंतर केवळ ती अस्तित्वाची जाणीव धरून ठेवण्याचा प्रयत्न करणे. ती कशी धरून ठेवायचा प्रयत्न कसा बरं करायचा, ती अस्तित्वाची जाणीव धरून ठेवायची म्हणजे तरी काय करायचं? इतर वृत्ती अंतःकरणामध्ये न येऊ देणे आणि ती जाणीव सेन्स करत राहणे, बस. जे आहे ते चालू ठेवणे तसंच. म्हणजे काय करणे, तर काहीच न करणे हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. समर्थांनी म्हणले, जो जो करीतसे उपाय तो तो होतसे अपाय. ते या ठिकाणी, पण या ठिकाणी आल्यानंतर आधीपासून नाही. त्यामुळे देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता या ईश्वर तत्वाचा अनुभव घेण्यासाठी ते चित्त तयार होणं, ह्यासाठी त्या चित्तामध्ये एक सात्विकता निर्माण होणं आवश्यक असतं. ती सात्विकता विकसित होणं आवश्यक असतं. कारण इतके काही अनंत वेगवेगळ्या प्रकारचे विकारच असं नव्हे, परंतु अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती या आपल्या अंतःकरणावर रुंजी घालत असतात आणि की जे नैसर्गिक आहे. आपण व्यवहारामध्ये वावरत असताना आपलं चित्त त्याच्या त्याच्या गोष्टी त्या त्या गोष्टींशी संबंधित होऊन राहिलेलं असतं, परंतु त्यामधून ते थोडस वरती येऊन इकडे ईश्वराकडे त्याचं अवधान लागेल, त्याचं लक्ष लागेल, बाकीच्या त्याच्या वृत्ती शांत होतील, यासाठी नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही. माझ्या स्वामींना म्हणजे स्वामी माधवानंदांना एकदा एकदा एकाने असं विचारलं होतं की खरं तर ध्यानाचं महत्व खूप जास्त आहे, पण तरी देखील लोक नामाचंच महत्व खूप सांगतात, असं का बरं? म्हणजे ध्यानापेक्षा सुद्धा सुद्धा जास्त नामाचं महत्व आहे असं सांगतात. तर स्वामी त्याच्यावरती म्हणले की याचं कारण नामाचं महत्व ध्यानापेक्षा जास्त आहे म्हणून, साधी गोष्ट आहे. का जास्त आहे नामाचं महत्व, ध्यानापेक्षा सुद्धा जास्त नामाचं महत्व का आहे? याचं कारण पहिली गोष्ट म्हणजे की ज्या ठिकाणी
आपण नाम घेऊ शकतो त्या ठिकाणी आपण ध्यान करू शकतोच असं नाही. नाम कुठेही घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अवस्थेमध्ये आपण नाम घेऊ शकतो त्या अवस्थेमध्ये ध्यान करू शकतोच असं नाही. चालता बोलिता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. हे आपण नामस्मरणाच्या बाबतीत करू शकतो. खाता जेविता सुखी होता ध्यान नाही करू शकत. ध्यान हे विशिष्ट पद्धतीने बसून करायला लागतं. त्यामुळे एक म्हणजे ज्या ठिकाणी नाम घेऊ शकतो त्या ठिकाणी ध्यान करू शकतोच असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या अवस्थेमध्ये नाम घेऊ शकतो त्या अवस्थेमध्ये ध्यान करू शकतोच असं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की ध्यान करताना नाम घ्यावंच लागतं. कारण नामानेच आपण ईश्वरापर्यंत गोंदवलेकर महाराजांनी असं म्हणलंय की श्लोक आरत्या या सगळ्यांच्या माध्यमातून ईश्वराला आळवणं म्हणजे त्याला पत्राने त्याच्यापर्यंत पोहोचण्यासारखे आणि नामाने त्याच्याशी संपर्क साधणं म्हणजे प्रत्यक्ष त्याच्याशी बोलण्यासारखे. सर्व संतांनी खूप 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 या नामस्मरणाचं अत्यंत महत्व सतत सांगितले. त्याप्रमाणेच इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि हरिमुखे म्हणा हेच पद दोनदा त्याच चरणात घातले. संतांची जी काव्य असतात ना तर ती स्फुरणात्मक असतात. त्यामुळे ती प्रगट होताना उगाच कुठली गोष्ट रिपिटेटिव्ह झालीये उगाच एखादी गोष्ट तिथे आहे असं नसतं. त्याला एक काहीतरी पर्पज असतो. एक काहीतरी त्याला विशिष्ट उद्देश असतो तसं म्हणण्याच्या मागे. कारण ती स्फुरणातून आलेली असतात. त्यामुळे ते अशा प्रकारचं नैसर्गिक अशा प्रकारची ती अभिव्यक्ती असते. मग आता इथे हे हरिमुखे म्हणा असं दोनदा आलंय याचं कारण एक म्हणजे आवाहन आहे की अरे हरिमुखे म्हणा आणि त्याचं महत्व सांगतात की हरिमुखे म्हणाच. त्यामुळे एक प्रकारे आवाहन पण आहे आणि एक प्रकारे त्याचं महत्वही पटवून देणं आहे की नामस्मरण किती महत्वाचं आहे. मग पुण्याची गणना कोण करी म्हणजे एकदा का ह्या नामामध्ये तुम्ही रंगलात आनंदाने श्रीराम 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 असं आनंदाने आपण जर म्हणत गेलो तर वाईट वृत्ती या सहसा मनात येत नाहीत. म्हणजे निगेटिव्ह थॉट्स उगाच किंवा काहीतरी जुनच आठवणे त्याच्याने निराश होत जाणे सहसा होत नाही. आता पुण्याची गणना कोण करी याचा अर्थ की एकदा का असं नामामध्ये आपण रंगलो की पुण्याची गणना करू नये असा पण त्याच्यामध्ये एक उपदेश आहे की किती आता पुण्य जमा झालं असेल. म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्याकडेच एक जण आले होते आणि ते म्हणाले की महाराज तुम्ही म्हणला होता त्याप्रमाणे 13 कोटी नामजप झाला माझा पण राम काही अजून भेटला नाही असं. तर महाराज त्याच्यावरती म्हणले की अहो 13 कोटी म्हणजे मी हिंदी मधलं 13 सांगितलं होतं. 13 कोटी म्हणजे 13 कोटी सगळं तुझं आहे. म्हणजे समर्पण पाहिजे त्यात. तुमचा जो सगळा झाला तो मेरा कोटी झाला. महाराज म्हटलं. तर हे समर्पण आवश्यक आहे आणि त्यामध्ये ज्याचं नाम घेतोय त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे हे धरून ते नाम घेणं. असं केल्यानंतर आता मग माझं पुण्य किती जमा झालं असेल याचा विचारच करू नको. काही विचार करू कोण गणना करेल तो बसलाय ना तो सगळं बघून घेईल.
स्वामी स्वरूपानंदांनी एके ठिकाणी अशी खूप सुंदर उपमा दिली आहे की ज्याप्रमाणे आईला सगळं कळतं की तिच्या बाळाला कधी भूक लागलीये, त्याला काय पाहिजे आहे आता, त्याला खेळायचं आहे का त्याला भूक लागली आहे, का त्याला कंटाळा आला आहे का काय झालंय, का त्याला फिरायचं आहे, हे आईला जसं कळतं आणि आई त्याप्रमाणे त्याला पुरवते, तसं माझं आणि ईश्वराचं नातं आहे. त्याप्रमाणे ईश्वर मला जे माझं जे काही असेल सुख-दुःख ते त्याला कळतच आहे ना. तो मला त्याला हवं त्याप्रमाणे तो पुरवेल. त्याची इच्छा ती माझी इच्छा. त्यामुळे मला जर का काही आधार असेल तर तो हाच आधार आहे, की माझे स्वामी, माझा ईश्वर, ते असं नुसतं भावनेनं धरून उपयोग नाही. ऍक्च्युली त्याचं अस्तित्व नामाच्या माध्यमातून जोडून अंतःकरणाशी धरून ठेवलं पाहिजे. तर ही साधना भरीव होईल. जर का हे शब्द आपण नुसते घोकत राहिलो तर ही साधना कधीही भरीव होणार नाही. याचं कारण हे शब्दच देखील एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती उठते आणि बसते थोड्या वेळानंतर. त्यामुळे आपण ज्याचं नाम घेतो त्याचं अस्तित्व मनात धरून ते घेणे. पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. पुढचा चरण. संसारामध्ये असून जिव्हे वेगू करी याचा अर्थ, वेगू याचा अर्थ लगाम असा होतो, कंट्रोल. आणि जिव्हा म्हणजे जीव. तर संसारात राहून जिभेवरती लगाम घालणं म्हणजे, एक म्हणजे खाणं आणि दुसरं म्हणजे बोलणं. या दोन गोष्टींवरती नियंत्रण ठेवणे. बोलण्यामधनं शक्ती खूप खरं तर वाया जाते. मी आता हे जे मी बोलतो आहे याच्यामधनं शक्ती खूप जाते. तर ती सगळी शक्ती साधनेकडे लावणे, बऱ्यापैकी जेवढं शक्य होईल तेवढं, म्हणजे अनावश्यक बोलणं कमी करणे. गोंदवलेकर महाराजांनीच एके ठिकाणी असं म्हणले की आपलं जे बोलणं आहे ना सगळं त्याच्यामधलं प्रत्येक वेळेला असं आपण ठरवावं, मनाला वळण लावावं, की बोलण्याच्या आधी असा विचार करावा की हे मी आत्ता बोलणं गरजेचंच आहे का. आणि दुसरं म्हणजे या माझ्या बोलण्यातून माझी अडून देखील स्तुती होत नाही ना. अडून देखील स्तुती होत नाही ना, फार महत्वाची गोष्ट. कारण वरवर स्तुती आपण करतच नसतो स्वतःची, पण अडून इतरांनी स्तुती करावी अशी एक पॅसिव्ह आपण काहीतरी बोलतो, ज्याच्याने आपलं महत्व इतरांच्या अंतःकरणात आपोआप वाढेल आणि त्यांना वाटेल काय सॉलिड माणूस आहे. ह्याच्याने तुमचं 80% बोलणं कमी होईल असं महाराज म्हणाले. इतकं खरं आहे. आणि मग हे सगळं कमी झालेलं बोलणं नामस्मरणाकडे, ती शक्ती, ऊर्जा ऊर्जा सगळी, तो वेळ सगळा नामस्मरणाकडे लावावा, म्हणजे मनातल्या मनात. प्रत्येक वेळेला आपल्याला मोठ्याने घेणं शक्य होतं तसं नाही, मनातल्या मनात. पण ही फार महत्वाची गोष्ट आहे की असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारात राहून पूर्णपणाने सगळं सोडून देऊन हे करा असं कुठल्याच संतांनी सांगितलेलं नाही. सगळेच संत, बऱ्यापैकी सगळे संत हे संसारीच होते. तुकाराम महाराज, गोंदवलेकर महाराज. त्यामुळे
संसारात राहूनच हे करायचं आहे वगैरे, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा त्या गोष्टींपासून आपण स्वतःला प्रोटेक्ट कसं करू, ही शिकण्याची गोष्ट. प्रोटेक्ट कशापासून करायचं आहे तर आपलं अंतःकरण हे शक्यतो ईश्वर भावामध्ये सतत कसं राहील, हे ह्याच्याकडे लक्ष दे. मग अनेक मार्गांनी, मग आपण जे काम करत असू, कर्म करत असू, ते कर्म त्याची पूजा या भावनेने करणे. आपण जे अन्न ग्रहण करत असू ते त्याचा प्रसाद या भूमिकेतून ग्रहण करणे. आपण एखादं सुंदर दृश्य बघत असू तर ते दृश्य त्या सुंदर, त्या सौंदर्यामध्ये तोच आहे या भावनेने ते सुंदर दृश्य बघणे. म्हणजे सुंदर रंग बघितले आकाशामध्ये, तर त्या आकाशातल्या सगळ्या सुंदर रंगांचा एक शेला मिळून महाराजांना अर्पण केला. भावना आहे, अशा प्रकारची भावना आपण विकसित करू शकतो. किंवा सुंदर फूल बघितलं, महाराजांच्या चरणी समर्पित, मनातल्या मनात, मनातल्या मनात असा भाव तयार करणे की हे महाराजांच्या चरणी समर्पित, हीच मानस पूजा आहे. आणि ह्याच्याने जी सत्व संशुद्धी होते, ह्याच्याने जो एक कन्सर्न निर्माण होतो आपला आणि देवामधला किंवा आपला आणि गुरूंमधला, त्याच्याने आपलं मन हे या विषयामध्ये सतत राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे या विषयामध्ये असोने संसारी जिव्हे वेगू करी, जिव्हेवरती लगाम घालावा, पण हे सगळ्याच इंद्रियांच्या बाबतीत एक प्रतीक म्हणून जिव्हा असं सांगितलेलं ज्ञानेश्वर महाराजांनी. वेद शास्त्र उभारी बाह्य सदा, म्हणजे वेद आणि शास्त्र यांनी सांगितल्याप्रमाणे वर्तन करावं. पण आता प्रॉब्लेम असा आहे की वेद आणि शास्त्र आम्ही वाचलेलंच नाहीये, त्यामुळे त्यांनी काय सांगितलं आहे आणि किती शास्त्र आहेत, 6 शास्त्र, ती सगळी कधी वाचणार. तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणे यामध्ये की संतांनी सांगितलेल्या मार्गाने वर्तन करणे, त्यामध्ये 2 मुख्य गोष्टी असतात. एक म्हणजे कर्म करत असताना आपण ते करतो आहोत याचा खूप मोठा अहंकार न करणे की मी करतोय म्हणून हे झालं. आणि दुसरं म्हणजे ते कर्म झाल्यानंतर त्याच्या फळाबद्दल आसक्ती न ठेवणे खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे सतत सतत त्याचाच विचार 24 तास असं न करणे की आता मी हे केलंय, आता ह्याच्यातनं मला काय मिळेल, हे केलंय, आता ह्याच्यातनं काय मिळेल, असं खूप न करणे, कमी करणे. ज्ञानेश्वर महाराजांनीच याच्यावर आधारित असं म्हणलंय ज्ञानेश्वरीमध्ये की कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोन्हीचं नाव बंधू कर्माचा का. हाच कर्माचा बंध, म्हणजे अंतःकरण सतत बांधलेलं असतं कशाशी, तर सांसारिक गोष्टींशी बांधलेलं ठेवतं ते, हे 2 बंध ठेवतात ते अंतःकरण बांधलेलं. कर्तृत्वाचा मध म्हणजे मी केलं नसतं तरी झालंच नसतं, आणि कर्मफळाचा आस्वाद म्हणजे की आता हे मी केलंय, आता ह्याच्यात मला रिटर्न्स काय मिळतील, मटेरियलिस्टिक रिटर्न्स काय मिळतील, ऐहिक उपभोग ह्याच्यातनं काय मिळतील, ते थोडं कमी करणे हा मुख्य मार्ग संतांनी सांगितलेला आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडव घरी. फार सुंदर ओवी आहे. खरं तर आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे का काय, संदर्भ विरहित आहे का काय या 2 ओळी असं वाटतं, कारण आधी कुठेच व्यासांचा उल्लेख नाहीये खरं तर, त्याचा काही संबंधही नाहीये.
पण आता अचानक ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्याचा काय संबंध असेल? तर व्यासांची खूण याचा अर्थ भगवद्गीता, म्हणजे महाभारत, भगवद्गीता याच्यामधनं व्यासांनी जे तत्वज्ञान जगापुढे आणलं आणि त्या ज्ञानाचं गान म्हणजे गीता खरं तर. आणि त्या गीतेला असलेल्या महाभारताच्या कथेचं एक आवरण सुंदर रीतीने, आणि त्या गीतेमधलं सांगितलेलं तत्वज्ञान ही व्यासांची खूण. मग आता ही काय आहे खूण? तर द्वारकेचा राणा पांडवांघरी अशी ती खूण आहे. त्याचा आपण कसा उपयोग करून घ्यायचा? तर द्वारकेचा राणा याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणजे ईश्वर. पांडवांच्या घरी याचा अर्थ सज्जनांच्या घरी म्हणजे अंतःकरणात. घरी याचा अर्थ अंतःकरणामध्ये. सज्जनांच्या अंतःकरणामध्ये ईश्वर येऊन स्थिरावतो, याचं कारण वरच्या सगळ्या अवयव आहेत. म्हणून ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवांघरी. पांडव म्हणजे धर्मशील, कर्मशील अशा प्रकारचे सज्जन म्हणजे पांडव. आणि अजून एक पांडवांचं वैशिष्ट्य म्हणजे की श्रीकृष्णाने सांगितलेली धर्माची वाट स्वतःच्या मनात नसलं तरी देखील ते आचरलेले. श्रीकृष्णाने सांगितलं म्हणून. हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि या सगळ्या गुणांनी समृद्ध असलेले असे सज्जन म्हणजे पांडव. म्हणजे पांडव हे सिम्बॉलिकली सांगितलेलं इथे. त्याप्रमाणे सज्जन व्यक्ती जी असते तिच्या अंतःकरणामध्ये ईश्वर येऊन स्थिरावतो, म्हणजे द्वारकेचा राणा पांडवांकडे. आता हा सगळा हरिपाठाचा पहिला अभंग सुरुवात झाली आणि फार सुंदर, फार गोड आणि फार प्रसिद्ध अशा प्रकारचा हा अभंग आहे. याच्यामध्ये देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियेला म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर थोडा वेळ डोळे मिटून शांत बसणे, मस्तकामध्ये अवधान केंद्रित करणे या ठिकाणी, आणि मंत्रासहित त्याच्या अस्तित्वाचा पुरेपूर अनुभव घ्यायचा असेल ईश्वराच्या, तर इथे अवधान केंद्रित करून मन एकाग्र या ठिकाणी करून मंत्रासहित त्याचं स्मरण करणे, म्हणजे त्याचं अस्तित्व आपणच धरून ठेवणे. आणि त्या ईश्वराचं अस्तित्व हेच माझं स्वस्वरूप आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन समजून घेऊन स्ववर अवधान केंद्रित करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट करणे. त्यासाठी आपण आता थोडा वेळ शांत बसूया. सुरुवातीला 3 वेळा ओंकार आणि त्यानंतर 10 मिनिटं ध्यान करूया. हरिओम.